एक गोष्ट अशी आहे बघा, की सातत्याने टोमणे मारल्यानंतर टोमण्यामधलं सुद्धा हे निघून शकतं. हे टोमणे बाम हे आता थोडंसं बोथट झालेलं अस्त्र आहे. तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं? याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, की कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. मी उद्धव साहेबांचं समजू शकतो, परंतु आदित्यजी तेच करतायत. टीकेशिवाय दुसरं काहीच नाही. तुमच्याकडे सत्ता होती. तुम्ही पर्यटन मंत्री होता. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केलं? प्रश्न आहे ना. करण्यासारखं असतं खूप. आणि ज्यावेळेला तुमच्या हातात सत्ता असते, त्यावेळेला तुम्ही ते करू शकता. मी जी आता तुम्हाला सांगितलं, की अ, आम्ही जवळ-जवळ एक पूर्ण दिवस हे पणन मंत्री, मी, त्यानंतर सर्व शास्त्रज्ञ, सगळे त्यांचे डायरेक्टर्स विद्यापीठाचे, कृषीचे सचिव, सर्व लोकं आम्ही एकत्र बसलो. कोणासाठी बसलो? कोकणातल्या लोकांसाठी बसलो. मुख्यमंत्र्यांसाठी हा चुटकीचा खेळ असतो. ते एका दिवसामध्ये हे सगळं करू शकतात. कोकणसाठी ज्याला धोरण काजूसाठी ठरवायचं होतं, त्या धोरण समितीचा मी अध्यक्ष होतो. 2.5 वर्षामध्ये ते धोरण स्वीकारावं असं मुख्यमंत्र्यांना कधीच वाटलं नाही. कोकणाच्या जीवावर राज्य करत होता ना तुम्ही. उद्धव साहेबांनी का धोरण स्वीकारलं नाही? शिंदेसाहेब आल्यानंतर हे धोरण का स्वीकारलं? आणि त्याला 1200 कोटी रुपये ताबडतोब उपलब्ध केले. त्यातले 450 कोटी रुपये ह्या वर्षी उपलब्ध आहेत. परंतु मी त्या समितीचा अध्यक्ष होतो. परंतु इम्प्लिमेंटेशन समितीचा अध्यक्ष नव्हतो. आणि त्याच्यामुळे पणन मंत्री आणि कृषी मंत्र्यांनी मला मुद्दाम बोलावून घेतलं आणि ताबडतोब ह्या सगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामुळे या सीझनपासून काजूच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि हे केवळ शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामुळे आणि अजित पवारांच्या नेतृत्वामुळे होतं. ते पुरणपोळ्या खात नाहीत, तर पुरणपोळ्या लोकांच्या ताटामध्ये कशा असतील हे बघण्यासाठी लोकांचं उत्पन्न वाढवणारे अनेक योजना ते तयार करतात. तुम्ही बोलू शकता, ते काम करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही बोलत राहा, ती लोकं काम करतात. आरोप प्रत्यारोपाचं म्हणताय भाई, पण फडणवीस असं म्हणाले, गाढवाला चंदन लावलं तरी उकिरड्यावर जाऊन लोळतं, असं विरोधकांवर टीका केली. मला असं वाटतं बघा, फडणवीस साहेब काय बोलले त्याच्यावर मी स्टेटमेंट देणं योग्य नाही, किंवा उद्धव साहेब काय बोलले त्याच्यावर सुद्धा मी स्टेटमेंट देणं योग्य नाही. परंतु ही वस्तुस्थिती लोकांच्या मनात आणून देणं आवश्यक आहे, की आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं हे केलं जातं. ज्या वेळेला वेळेवर कर्ज भरणारा कोकणातला शेतकरी आहे, त्याच्यासाठी योजनेची नुसतं जाहीर केलं, पैसे दिलेच नाही. आम्ही ते पैसे दिले. ज्या वेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा आम्ही केली. शेतकऱ्याला वेळोवेळी मदत सुद्धा आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोलता आणि आम्ही करतो. ह्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. कुठलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला 6.5 जागा मिळतील असं चंद्रकांत खैरे म्हणतात. हे बघा, खैरे साहेबांनी खरं तर खैरे साहेब हे एक लढाऊ नेतृत्व आहे. अगोदर छत्रपती संभाजीनगर ते स्वतः करू शकले नाहीत. ज्यावेळेला सत्ता गेली त्यावेळेला ठराव उद्धव साहेबांनी आणला. तो खऱ्या अर्थाने ठराव आणला आणि केंद्राची सुद्धा मान्यता ही आमच्या राज्याने मिळवून दिलेली. आणि त्याच्यामुळे त्यांनी आभार मानले पाहिजे शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे आणि अजित पवारजींचे, की अनेक वर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न छत्रपती संभाजीनगर करण्याचं हे आमच्या सरकारने करून दाखवलंय. आणि म्हणून इतर गोष्टी बोलण्यापूर्वी ह्या काही गोष्टी त्यांनी त्याची सुद्धा आठवण करावी अशी मी शेवटचा प्रश्न, की भास्कर जाधव आज कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली. कोकणातील भास्कर जाधव हे नाराज असल्याचं चित्र आहे. तर भास्कर जाधव जर शिवसेनेत आले तर प्रवेश असेल? 100% असेल. ते एक चांगले कार्यकर्ते आहेत. एवढंच नाही तर उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्यांचं येण्याने निश्चितपणे ताकद वाढेल. परंतु येतील की नाही मी कसं सांगू? त्यांची नाराजी कशाबद्दल आहे मी कसं सांगू? त्याच्यावरून केवळ तुम्ही मला विचारलं, की तुम्ही त्यांचे म्हणजे त्यांचं स्वागत कराल का? तर आम्ही खुल्या मनाने स्वागत करू. अतिशय चांगले नेते आहेत. त्याच्यामुळे खुल्या मनाने त्यांचं स्वागत होईल. परंतु त्यांनी येण्याचा निर्णय तरी घेतला पाहिजे. आपण निर्णय घेण्यापूर्वी असं काहीतरी बोललो तर तो त्यांचा अपमान ठरेल. त्याच्यामुळे ते कुठे जाणार आहेत, येणार ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. त्याच्यामुळे तुम्ही केवळ विचारलं म्हणून मी हे उत्तर दिलेलं आहे. ते असं म्हणतायत की पक्षाने मला ऐन मोक्याच्या वेळी वाऱ्यावर सोडलं. असं शिवसेनेत वारंवार का होतं? शिवसेनेत वाऱ्यावर सोडले म्हणून तर एवढे लोक बाहेर पडले ना. ते खोक्यासाठी बाहेर पडत नसतं. ते आदित्य ठाकरेंना कोणीतरी जाऊन शिकवलं पाहिजे. कोणीतरी शिकवतं म्हणून खोटं बोलायचं, बदनामी करायचं कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्या 100 पट बदनामी त्यांची होऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पण आम्हाला संस्कार आहे. आम्ही कोणाचंही करिअर खराब होईल अशी कधीही वक्तव्य करत नसतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे आमदारांची बदनामी केली आहे ते अत्यंत चूक आहे असं मला स्वतःला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.